आज सकाळ सकाळीच ना ढोकळा करायची बारी माझ्यावर आली. म्हणजे झालं असं की आज माझा उपवास आहे, म्हटलं यांना काहीतरी ॲडजस्ट करा. पण ते म्हणे मला वाटलं जेवायला नको पण ढोकळाच करून दे. मग काही दिला ना बनवून. आणि काल जे बाजारात गेलतो ना तिथून मी परीसाठी बॅग आणि स्कूलसाठी टिफिन हेही घेऊन आली. बाजारात ना सगळीकडे हे ट्रेंडिंग सश्याचे कान चालू होते. ते परीचा इतका नाद होता ते तिलाही घेऊन दिले आणि मी शॉर्ट कुर्तीही घेतली होती. माझ्या गॅसच्या स्टँडची हालत काय अशी झाली होती, म्हणूनच मी काल भांड्यांच्या दुकानात गेली होती आणि हे स्टँड घेतले. आणि माझे स्टँड एवढे खराब कसे काय झाले, माझ्यावर तर असा आरोप लावलाय की मी जास्त घासते म्हणून झाले. तर असू द्या. थोडं हॉस्पिटललाही माझं काम होतं. आयंश मागे लागला होता, मग आम्ही निघालो. आणि ही परी तर का आता सगळीकडे कानच मिरवते का काय माहिती बाई. मग हॉस्पिटलला निघालो. हॉस्पिटलला पोचलो, मॅडमची भेट घेतली आणि घरी आलो. घरी आल्यावर ना परीची क्लासची घाई चालू होती. परी म्हणे मला ना पटकन चाऊमिन बनवून दे. मग काय तिची चाऊमिन रेडी. मग ती निघाली ना क्लासला. आणि आज ना आमच्या लाईटीने हद्दच पार केली राव. सकाळी 9ची जी गेली होती ना ती संध्याकाळी 7लाच आली. दिवसभर घरात इतका अंधार होता ना, तर आज मला काही शूट करायला बिलकुल जमलं नाही. काय संध्याकाळी उपवास सोडायसाठी मस्त रस्सेदार कांदा बटाट्याची भाजी, गरम गरम पोळ्या आणि सोबत मस्त भाजला मग उडदाचा पापड. आणि इकडे तर एवढी थंडी पडली आहे ना, तुमच्याकडे पण आहे का नक्की सांगा.